नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीच मधुरवाणी या चॅनलवरती। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील धमाकेदार ट्विस्ट जे आहेत ते आपण रोजच्या भागामध्ये या चॅनलवरती पाहत असतो। तर आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील कालच्या भागात आपण पाहिले की पार्थ जो आहे तो काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र हे काव्यासाठी तिचा राग जाण्यासाठी तिला घेऊन येतो आणि त्यानंतर ते मंगळसूत्र जे आहे ते काव्याला दाखवतो। यावर काव्या काय रिॲक्ट होते ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। त्याआधी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काव्यार्थची जोडी आवडते की जीवांदिनीची जोडी आवडते हे मात्र सांगायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूयात। इकडे पार्थ हा जे मंगळसूत्र आहे तो काव्यासमोर असं धरतो आणि काव्याला बघतो की म्हणतो, काय तुम्हाला हे गिफ्ट आवडलं का? त्यावर काव्या ही पार्थकडे आणि त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते आणि मग त्यावर पार्थ म्हणतो की तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा मी हे मंगळसूत्र जेव्हा दिलं तेव्हा तुम्ही किती खुश झाला होतात काव्या, आठवते का तुम्हाला? यावर मग काव्या म्हणते की पार्थ, मी सकाळपासून या क्षणाची वाट बघते आणि मला हाच क्षण हवा होता, मला हेच तर हवं होतं, पण तुम्ही मात्र काहीतरी भलतंच केलं असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की खरंच सॉरी। आता काव्या म्हणते की पार्थ, मी तुम्हाला तुमचा एक रक्ताचा थेंबही वाया जाऊन द्यायचा नव्हता, म्हणून मी माझा जीव धोक्यात घातला, हे तुम्ही विसरलात का पार्थ? यावर पार्थ म्हणतो की मला तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं म्हणून मी हे केलं। यावर काव्या म्हणते की हे स्पेशल आहे का पार्थ? तुम्हाला मी का तशी मुलगी वाटले का? तुमची काव्या आहे ही, तुमच्या काव्याला तुम्ही ओळखत नाही आहात का? यावर पार्थ आहे तो शांत बसतो आणि काव्याकडे बघत राहतो। तर काव्या म्हणते, पार्थ, तुम्ही जेव्हा माझ्यासाठी फ्रूट सॅलड बनवून आणता तेव्हा आम्ही खूप खुश होते आणि जगातील जेवढ्या काही गोष्टी, गोड वस्तू आहेत, गोड पदार्थ आहेत, ते सगळे मला या फ्रूट सॅलड पुढे फिके वाटतात। आणि जेव्हा तुम्ही माझ्यासाठी आपल्या बेडरूममध्ये होम थिएटर जे तयार करता त्यावेळेस मला 70 mm पिक्चर बघितल्याचं फिलिंग जे आहे ते तुम्ही मला देता आणि ज्यावेळेस तुम्ही मला कुठंतरी ड्रॉप करता त्यावेळेस बिझनेस फ्लाईटचं फिलिंग जे आहे ते तुम्ही मला देता। पार्थ, असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी खुश होणारी मुलगी आहे की तुमचं रक्त सांडून मी खुश होईल असं तुम्हाला वाटलंच कसं? यावर पार्थ म्हणतो की खरंच माझं चुकलं, पण आता अख्खा दिवस जो आहे तो तुम्हाला मनवण्यात घालवला आहे। त्यावर काव्या म्हणते की मग काय झालं, आता आपल्यासाठी अख्खी रात्र तर आहे ना, हो ना देशमुख? असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की हो। मग काव्या म्हणते की पार्थ, प्रेम म्हणजे स्वतःचं रक्त सांडवणं याला प्रेम म्हणत नाही, तर प्रेम म्हणजे अभ्यास सोडून आपल्या पार्टनरसाठी सिनेमन कॉफी बनवणं म्हणजे प्रेम असतं। त्यावर पार्थ म्हणतो की आपण कितीही गडबडीत असताना आपल्या बायकोला तिला जिथे पाहिजे तिथे ड्रॉप करणं याला तर प्रेम म्हणतात। आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर काव्या मग स्वतःचे केस जे आहे ते पुढे घेते आणि ती पार्थकडे पाठ करून उभी राहते आणि पार्थला ते मंगळसूत्र जे आहे ते गळ्यात घालायला सांगते। आणि मग आता अतिशय रोमॅन्टिक मूडमध्ये जे हे दोघं जे कपल आहे ते पार्थ जो तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो आणि मग त्यावर पार्थ म्हणतो की चला मग आपल्या व्हॅलेंटाईन डेची सुरुवात करूयात, आज मला तुमच्याकडून काहीतरी गोड हवं आहे। यावर ती काव्या म्हणते की मग देशमुख, आत्ताच तुम्ही डोळे बंद करा, मी तुम्हाला काहीतरी गोड आणते। यावर तो काही लवकर डोळे बंद करत नाही, तो सारखं विचारत राहतो की काय आहे ते तर सांगा। त्यावर मग काव्या ती पार्थचे डोळे बंद करते आणि त्याला डायनिंग टेबलजवळ घेऊन जाते आणि म्हणते की देशमुख, मी जरी माझे हात काढले तरी तुम्ही मात्र तुमचे डोळे उघडायचे नाही। असं म्हटल्यावर ती किचनमध्ये निघून जाते आणि पार्थ जो आहे तो डायनिंग टेबलजवळ आपले डोळे बंद करून उभं राहतो आणि ही थोड्याच वेळात येते। तेव्हा पार्थ सतत, आता उघडू का, कुठे आहात काव्या, तुम्ही आलात का, असं विचारतो आणि मग ती लगेच म्हणते की हो मी आले, तुम्ही आता डोळे उघडू शकता। आणि त्याने डोळे उघडल्यानंतर तो पुढे पाहतो तर काय, काव्या ही पार्थसाठी रेड वेल्वेटची पेस्ट्री जी आहे ती घेऊन आलेली असते आणि पार्थ म्हणतो की हे तर आपल्या प्रेमाचं खरं प्रतीक आहे, रेड वेल्वेट पेस्ट्री असं म्हणतो आणि ते दोघं जे आहे ते रोमॅन्टिक मूडमध्ये एकमेकांना ती पेस्ट्री भरवत असतात। काव्या म्हणते की काय आहो देशमुख, ही पेस्ट्री नेहमीसारखी गोडच लागत नाही आहे। यावर पार्थ म्हणतो की हां, नाहीच लागणार,
ती म्हणते का बरं? मग तो म्हणतो की काहीतरी सकाळचं पेंडिंग आहे. मग त्यावर काव्या विचारते की काय पेंडिंग आहे? मग तो सांगतो की आहे काहीतरी ज्यामुळे ही पेस्ट्री तुम्हाला गोड लागत नाही आहे, असं म्हणतो आणि तो काव्याच्या जवळ जातो आणि काव्याच्या गालावरचे तो चुंबन घेतो. आता काव्या ही लाजते आणि मागे जाऊन उभी राहते. तेव्हा पार्थ देखील तिच्या मागे येतो आणि तिच्या खांद्यावर हात टाकतो आणि तिला मिठीत घेतो. मग अगदी त्याच वेळेस तो तिच्या कपाळावरचे वगैरे चुंबन घेतो आणि मग त्याच वेळेस रम्या जी आहे ती तिथे येते आणि अतिशय विचित्र नजरेने ती या दोघांकडे पाहत असते. ती अशा काही नजरेने पाहते की जणू काही तिच्या डोक्यात कुठला तरी प्लॅन सेट झालेला आहे या दोघांना वेगळं करण्याचा. आणि मग हे या दोघांना काही माहीत नसतं की रम्या तिथे आलेली आहे. यांचा जो रोमॅन्स असतो तो मात्र चालूच असतो. मग रम्या ही पाहत राहते आणि स्वतः टाळ्या वाजवते आणि मग तिथून निघून जाते. आता इकडे दुसरीकडे मात्र जीवानंदिनी हे एकत्र घरात येतात आणि यांच्या घरातले म्हणजे आई बाबा काव्या आणि पार्थ जो आहे हे सगळे तिथे एकत्र उभे राहिलेले असतात. त्यावर पार्थची आई म्हणते, मालिनी म्हणते की एक फटका दे रे जीवाला. त्यावर तो एक फटका देतो आणि ती ओरडते जीवाला की काय अरे जीवा, मला नंदिनीला घरात येताना ओवाळायचं होतं आणि तू तिला तसंच घेऊन आलास. तू तिला दारात का थांबवलं नाहीस? मला आवाज द्यायचा ना, तुला माहिती आहे ना मी ओवाळल्याशिवाय घरात घेत नाही म्हणून. मग तुम्ही दोघं का घरात आलात? ती जीवाला ओरडायला लागते. त्यावर नंदिनी म्हणते की आई राहू द्या, हो जाऊ द्या. मी ज्या दिवशी काव्या हॉस्पिटलमधून घरी आले तेव्हा तिच्याबरोबर तुम्ही मला देखील ओवाळलं होतं आणि मी त्याच दिवशी या घरात प्रवेश केला होता. आज फक्त एवढंच की मी जीवाबरोबर उंबरडा ओलांडला आहे, असं नंदिनी ही मालिनीला सांगते. आता यावर पार्थचे बाबा म्हणतात की अरे वा, म्हणजे तय्यवलीनं होकार दिला तुम्हाला, असं म्हटल्यावर लगेच जोरजोरात सगळे हसायला लागतात आणि पार्थ म्हणतो बाबा तुम्हाला पण माहिती आहे. त्यावर जीवा म्हणतो अरे बाबांनाच काय, अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यावर तो म्हणतो की आज कॅफेमध्ये जे फॅन्स लोक आले होते त्यातला तर एक जणाने आवाज दिला, ए तयवेली म्हणून असा आवाज देखील दिला. असं म्हटल्यावर सगळे जोरजोरात हसायला लागतात आणि बाबा म्हणतात अरे पण तो आंबा, असं म्हणून मग ते परत शांत बसतात आणि म्हणतात की धनंजय आलीच्या, परत आणि सगळे हसायला लागतात. त्याशीच नंदिनीच्या बाबाची थट्टा मस्करी ते करत असतात. त्यावर मालिनी म्हणते की आता पुरे झाले, सगळे बास करा आणि बंद करा हसणं. आणि ती नंदिनीला म्हणते आणि सगळ्यांनाच म्हणते की आता तुमच्या चौघांचंही जन्मोजन्मीचं जे भांडण आहे ते मिटलं ना? यावर जीवा म्हणतो की भांडण तर मिटलं पण अजून गृहप्रवेश झालेला नाही आहे, असं म्हणतो. आणि मग पार्थ म्हणतो की काय तू पण माझी कॉफी करणार का? त्यावर जीवा म्हणतो की मी तुझी कॉपी वगैरे काही करणार नाही. पण यावर मग लगेच काव्या म्हणते की अहो देशमुख, त्यांचंही जीवानंदिनीचं काहीतरी पर्सनली असू शकतं ना? त्यावर जीवा म्हणतो की आता कसं करेक्ट बोललीस. आता मालिनी बाबांना म्हणते, म्हणजे पार्थच्या बाबांना म्हणते की बरं चला आता आपण आपल्या रूममध्ये जाऊयात. यावर लगेच बाबा म्हणतात की नाही, मला या चौघांची ही गंमत बघायची, यांची गंमत मला बघायची. त्यावर मालिनी म्हणते की तुम्ही काय लहान आहात का? चला हो. लगेच ती म्हणते शांत बस, उभं राहतेच, असं ते पार्थचे बाबा मालिनीला म्हणतात. आणि मग जीवा म्हणतो की चकाचक बाई, काही लोक आपल्या बायकोला उचलून मंदिराच्या पायऱ्या चढतात, पण मी मात्र आज तुला उचलून आपल्या बेडरूमपर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढणार आहे, असं म्हणतो. आणि मग सर्वजण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात आणि काव्या म्हणते की कम ऑन म्हणते. आणि मग जीवा नंदिनीला उचलून बेडरूमपर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत तो उचलून तिला बेडरूमपर्यंत घेऊन जातो. आणि आता ते वरती गेल्यानंतर पार्थ आणि काव्या हे दोघे तिथेच राहतात. आणि आता पार्थ देखील काव्याला लगेच उचलायचा प्रयत्न करतो, परंतु काव्या लगेच त्याच्या पाठीमध्ये मारते आणि लगेच म्हणते चला आपण जाऊया, असं म्हणून ते दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये जातात. आता इकडे पार्थचे बाबा मालिनीला म्हणतात की तुला कसं नेऊ, पाठीवर घेऊन जाऊ का असं उचलून घेऊन जाऊ? यावर मालिनी म्हणते की चला तुमच्या मानगुटीवरच मी बसते, आणि असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. आता इकडे दुसरीकडे जीवा आणि नंदिनी हे जे बेडरूमच्या दारापाशी आलेले असतात आणि जीवा अतिशय हॅपी मूडमध्ये तिला घेऊन गोल गोल फिरतो आणि म्हणतो चला तुमचं स्वागत आहे या जीवा नंदिनीच्या युनिवर्समध्ये, असं म्हणून नंदिनीला तो खाली उतरवतो.
आणि आता नंदिनीला जवळ घेत तुला विचारतो की तुला त्या दिवशीच म्हणजे चादर आणि उशी न्यायला आली होतीस त्याच दिवशी तुला रूममध्ये यायचं होतं ना. ती म्हणती हो यायचं होतं, पण असं नाही की माझी इच्छा होती की तुम्ही स्वतःहून मला रूममध्ये घेऊन जावं अशी माझी इच्छा होती. मला तुमच्यासोबतच ही चौकट आहे ती पार करायची होती. असं म्हटल्यावर जीवा नंदिनीला जवळ घेतो आणि म्हणतो की आता आपल्या नात्यातील प्रत्येक चौकट ही आपण दोघांनी मिळूनच पार करायची आणि त्यानंतर क्षणभर देखील विचार करायचा नाही. चौकट पार करताना क्षणभर देखील कसलाही मनात विचार आणायचा नाही. यावर नंदिनी म्हणते की नाहीच आणणार, कारण मला जे पाहिजे होतं ते मला मिळाले. माझ्यावर जीव ओवाळून टाकणारा जीवा जो आहे तो मला मिळाला आहे आणि आता मला देखील माझ्या जीवावर जीव ओवाळून टाकायचा आहे. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की नंदिनी तुला एक सांगू का. त्यावर नंदिनी म्हणते की मी ओळखू. त्यावर जीवा म्हणतो की हां ओळख. असं म्हटल्यानंतर लगेच नंदिनी म्हणते की त्या दिवशी आपलं राहिलेलं किस. असं म्हटल्यावर लगेच जीवा म्हणतो की आई शपथ तुला कसं काय कळलं. असं म्हणतो आणि म्हणतो की मग त्या दिवशी राहिलेलं अर्धवट किस ते आता पूर्ण करूयात. असं म्हणत तिच्याजवळ जातो आणि नंदिनी देखील स्वतःचे डोळे बंद करते आणि त्याला किस घेण्यासाठी प्रवृत्त करते. त्यानंतर लगेच तेवढ्यातच काव्य पार्थ जे आहे ते तिथे येतो आणि पार्थच्या हातातून जोरात बॅग पडते आणि ते दोघेही या दोघांकडे पाहतात आणि जोरात दोघेही म्हणजेच काव्य आणि पार्थ हे डोळे बंद करतात आणि पार्थ म्हणतो की नाही नाही मी काही नाही बघितलं, मी काही नाही बघितलं. काव्यही तसंच म्हणते की आम्ही दोघांनी काहीही बघितलेलं नाही. आणि मग ती म्हणते की काय अहो देशमुख यांचा एवढा रोमॅन्टिक सीन चालू होता आणि आपण त्यांना डिस्टर्ब केले. आणि लगेच पार्थ म्हणतो की कुठेही काय असं म्हणतो आणि तो म्हणतो की काव्य तुम्हालाच खूप गडबड झाली होती की चला आपण त्यांची बॅग देऊन येऊया आणि बॅग देऊन येऊया असं तुम्हीच तर सारखं सारखं म्हणत होता. आणि मग तो म्हणतो की काव्या म्हणते की तुम्हाला डिस्टर्ब झाला का. सॉरी हां खरंच आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केला. यावर जीवा आणि नंदिनी म्हणतात नाही नाही डिस्टर्ब काही नाही, आमचं काहीही चालू नव्हतं. असं ते दोघं त्या दोघांना सांगतात. आणि आता काव्या पार्थ जे आहेत ते जीवा नंदिनीला चिडवतात आणि मग पार्थ हा जीवाजवळ जातो आणि काव्या ही नंदिनीजवळ जाते. आणि मग देशमुख म्हणजे पार्थ म्हणतो की आता सगळ्यांचं जे आहे भांडण जे आहे ते सर्व काही सॉल्व झालेलं आहे आणि आता आपण आपल्या बायकांना घेऊन आपल्या आपल्या बेडरूममध्ये जा. असं म्हटल्यावर ते पार्थ आणि जीवा खूप खुश होतात आणि दोघेही डायरेक्ट अक्षरशः डान्स करायला लागतात की बेडरूममध्ये जायचं असं म्हणून. आणि मग या दोघींचा प्लॅन होतो की त्यावर काव्या म्हणते की ताई अगं मला ना आज तुझी खूप आठवण येत होती आणि मला ना आज तुझ्यापासून दूर जावंसंच वाटत नाहीये. यावर नंदिनी देखील म्हणते मला सुद्धा ना तुझ्यापासून दूरच जाऊ वाटत नाही, आज आपण दोघी एकत्रच राहूयात. असं म्हटल्यानंतर पार्थ आणि जीवाचा चेहरा पाण्यासारखा होतो आणि पार्थ म्हणतो की काव्य हे काय आता नवीनच, असं काहीही चालणार नाही. त्यावर काव्या म्हणते की काय म्हणजे आमच्या दोघींना एकत्र राहायचंय. यावर जीवाचा देखील चेहरा पडतो आणि त्याला वाटतं की खरंच हे दोघं एकत्र राहत आहेत की काय. आणि ते मग दोघीही जोरजोरात हसायला लागतात आणि काव्या ही पार्थ बरोबर आणि जीवा हा नंदिनी बरोबर आपल्या आपल्या बेडरूममध्ये निघून जातो. आता इकडे दुसरीकडे मात्र वसुंधरा ही रम्याला सांगते की रम्या अगं त्या चौघांचंही नातं खूप लांबपर्यंत गेलं आहे, या क्षणापर्यंत गेलं आहे की ते चौघंही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. आणि काव्या आणि पार्थनं हे खूप संकटांना सावरून खूप त्यांच्या आयुष्यात खूप काही वेगवेगळे संकट जे आले त्यांना दूर लोटून हे दोघं आता एकत्र आलेले आहेत आणि ते दोघं एकमेकांपासून वेगळं होणं शक्यच नाही. त्यामुळे तू कोणाच्याही प्रेमाचा गळा घोटू शकत नाहीस. असं म्हटल्यावर रम्याला खूप राग येतो आणि ती वसुंधराचं डायरेक्ट गळा जोरात दाबते आणि वसुंधरा जोरात ओरडते रम्या सोड अगं रम्या सोड. यावर रम्या रागात बोलते की काय का त्रास होतोय तुला, त्रास होतोय. मग असं बोलताना मला त्रास नाही होतोय का.
वसुंधरा म्हणते की सोड अगं रम्या. यावर रम्या तिचा गळा आहे तो सोडते आणि तिच्याकडे पाण्याचा ग्लास दाखवते आणि म्हणते, काय अगं आई, घे पाणी पी. असं म्हटल्यावर वसुंधरा म्हणते की नकोय मला पाणी आणि खूप घाबरते ती रम्याला. आणि परत मग रम्या म्हणते की पाणी घे. असं म्हटल्यावर लगेच ती घाबरून म्हणते, हां हां घेते मी पाणी घेते. असं म्हणत तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेते आणि गटागटा ती पाणी प्यायला चालू करते आणि ती पाणी पिते. आता इकडे दुसरीकडे मात्र जी काव्या पार्थची जी वकील आहे, तिच्याकडे डिवोर्स पेपरसाठी सांगितलं होतं, ती वकील आज यांच्या घरी आलेली असते आणि ती म्हणते की काय अरे 6 महिने झाले तरी देखील तुम्ही अजून काहीही तुमच्या डिवोर्सबद्दल सांगितलेलं नाही. यावेळेस चौघंही म्हणजे काव्या पार्थ आणि इकडे जीवानंदिनी हे वकिलाला सांगतात की आम्ही आमचा डिवोर्स कॅन्सल केला. असं म्हटल्यावर लगेच मालिनी जी आहे ती जोरात रागात उठते आणि म्हणते की डिवोर्स होणार. मग मालिनी म्हटल्यानंतर लगेच काव्याचे जे बाबा आहेत ते येतात आणि ते म्हणतात, तुम्ही जबरदस्तीने आमच्या मुलींना इथे आणलं आहे, आम्हीही लग्नाला तयार नाहीत. मग हे दोघं असं का म्हटले हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि ही मालिका तुम्ही रोज बघता का हेही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ स्टार प्रवाह मालिकेचे फुल एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.